चला फक्त 14,90,000 फॉर्च्युनर देतोय मित्रांनो. इनोवा क्रिस्टा आहे सर 2019च्या मॉडेल आहे. 19 ची गाडी आहे. 3 लाखामध्ये. चला फक्त 3 लाखात घेऊन जावा XUV 500चा. 2,15,000, 4,35,000. फायनल रेट 3,80,000. फक्त 10,000 किलोमीटर. फक्त 10,000 चालले. फक्त 1,65,000 देतोय आपण i20. तर 4,75,000 टोयोटाची गाडी देतोय. 2,80,000 मध्ये. 4,50,000 मध्ये. 4.5 लाखात देणार. 4.5 लाख. 3,45,000 देतोय टोयोटा 3,99,000. डिझेल गाडी देतोय 2.5 लाखात. ऑटोमॅटिक मध्ये होंडा सिटी 3,90,000. नमस्कार मंडळी, नवीन वर्ष आलेलं आहे आणि मला माहिती आहे या नवीन वर्षात तुम्हाला गाडी घेण्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न तुमचं या व्हिडिओमध्येच पूर्ण होणार आहेत. कारण अशा ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय, या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट पाहता आणि आज आपण तुमच्या लाडक्या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय. त्याचं नाव आहे असाद मोटर आणि असाद भाऊ त्याचे ओनर आहेत. तुम्ही बघू शकता आज आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत भरपूर दिवसानंतर. नमस्कार सर, कसे तुम्ही? मी बरं आहे. मी होप करतो आपली ऑडियन्स पण बरं असेल. नक्कीच सर, खूप वेळ झालाय आपल्याला व्हिडिओ बनवून. बरोबर. आणि आपण प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी परत नवीन स्टॉक घेऊन यायचं आणि कमीत कमीत रेट मध्ये गाडी प्रोव्हाइड करायची. आणि आपला 2025चा जे मोटो आहे बरोबर हे आहे की 2025 युज कार मार्केट साठी सर्वात अफोर्डेबल साल असेल. कारण इथून पुढे भरपूर अशा पॉलिसीज चेंज होत आहेत सर 4 व्हीलर मध्ये. तर आय होप की तुमचं जे स्वप्न आहे या व्हिडिओमध्येच पूर्ण होणार आहेत आणि किंमत एकदम कमी असेल. नेहमीप्रमाणे असाद मोटर यासाठीच ओळखली जाते की यांच्या किमती या मुंबईपेक्षा महाराष्ट्रापेक्षा खूपच कमी असतात आणि ह्या व्हिडिओमध्ये पण काही वेगळ्या किमती नसणार आहेत, तसंच किमती असणार आहेत. एक्झॅक्टली सर. तर आपण जास्त वेळ न करता सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे. आता आपण एक एक करून स्टॉकला सुरू करूया सर. पहिली गाडी आपण फॉर्च्युनर पासूनच सुरू करूया सर. तर 2015ची फॉर्च्युनर आहे सर. अच्छा. ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये 4x2 आहे. ओके. आणि ही गाडीची खास बात ही आहे की याच्यामध्ये कमीत कमीत 2.5 लाखाची लोडिंग आहे. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 7D लॅमिनेशन, लेदर सीट्स, अँड्रॉइड टच स्क्रीन, GPS, बरोबर, डॅश कॅम, बोसचे म्युझिक सिस्टम आहे, साऊंड प्रूफिंग केलेली आहे आणि मागे सुद्धा अँड्रॉइड स्क्रीन लावलेलं आहे. हो. आणि त्याच्यानंतर नंबर पण चांगला आहे. अच्छा. 5959 नंबर आहे. आणि त्याच्यानंतर गाडी माझी स्वतःची आहे. अच्छा, ही तुमची स्वतःची गाडी आहे? माझ्या नावावरतीच आहे. व्हेरी गुड. म्हणजे काही टेन्शन नाही, म्हणजे डोळे झाकून गाडी घेऊ शकतात आपण. तर 2015ची 1,08,000 चाललेली आहे गाडी जेन्युइन. आणि तुम्हाला सर्व्हिस रेकॉर्ड वगैरे सगळं भेटेल. गाडीच्या टायर्स पण नवीन आहे, विथ वॉरंटी विथ बिल भेटेल तुम्हाला. ही गाडी जे डिझेल मधली आम्ही तुम्हाला देणार फायनल रेट. जितली पण गाडी आपण दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये त्याचं रेट फिक्सच असणार. फिक्स फायनल असणार. म्हणजे टाइमपास काहीच नाही सर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फायनल 14,90,000 मध्ये. चला फक्त 14,90,000 फॉर्च्युनर देतोय मित्रांनो. 2015ची गाडी आहे आणि सरांची स्वतःची गाडी आहे. आणि ही गाडी घेतल्यानंतर नक्कीच तुमचं लाईफ स्टेटस एक थोडंसं अप मार्केट होईल सर. अशी गाडी आहे, नक्कीच तुम्ही कन्सिडर करू शकता. आता त्याचीच एक गाडी आहे इनोवाची, दुसरी गाडी इनोवा क्रिस्टा. इनोवा क्रिस्टा आहे सर 2019च्या मॉडेल आहे. 19ची गाडी आहे. 19ची गाडी आहे. 2.4 V आहे. V आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. आणि V म्हटलं तर सर याच्यामध्ये खूप लांब लिस्ट आहे फीचर्सची. आणि टोयोटा मध्ये जे फीचर्स लॅक करत असतात ना ते ह्या गाडीमध्ये पूर्ण केलेलं आहे टोयोटाने. ओके. म्हणजे काही टेन्शन नाही. ABS, एअरबॅग, ट्रॅक्शन कंट्रोल, अँबियंट लाइटिंग सगळे फीचर्स आहे. वगैरे सर्व काही आहे. प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे सर्व काही भेटेल. तर गाडी चाललेली आहे फक्त 46,000 किलोमीटर. अच्छा, फक्त 46 चालले. आणि सर्व्हिस रेकॉर्ड वगैरे सगळं भेटेल. ओके. आपल्याकडे सगळं गाडी नॉन ऍक्सिडेंटल, नॉन फ्लडेड, नॉन ट्रस्टेड भेटणार तुम्हाला. खूपच छान सर. आणि सर 19ची गाडीचं रेट. 19ची गाडीचं रेट म्हणजे 20, 21, 22 पर्यंत जाते सर. 19ची गाडी असेल तर तुम्ही गौर करा हे रेट वरती. अच्छा. 14,90,000. चला 14,90,000 इनोवा क्रिस्टा देतोय आपण. आणि ही अशी रेट आहे, या रेटमध्ये नवीन अर्टिगा येते सर. पण माझ्या मते त्या घेण्यापेक्षा इनोवा गाडी घ्या, नक्कीच तुमची गाडी साथ सोडणार नाही अशी गाडी आहे. 2019ची इनोवा क्रिस्टा येतोय फक्त 14,90,000. एकदम कॉम्पिटेटिव्ह प्राइस आहे. बाहेर मार्केटमध्ये 19-20 लाखापर्यंत किंमत जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. आता हे XUV 500 सर 2011चं मॉडेल आहे. W8 आहे. W8 म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फीचर्स भेटणार. बरोबर. आणि त्याच्यानंतर गाडी चाललेली 1,10,000 किलोमीटर. डिझेल मधली गाडी. याच्यामध्ये पण अँड्रॉइड टच स्क्रीन, वूफर, सीट हाऊस वगैरे सगळं लावलेलं आहे. खूपच छान. गाडी डिस्काउंट करून फायनल तुमच्या व्ह्युअर्स साठी कितीला देणार सर?
3 लाखामध्ये. चला फक्त 3 लाखात घेऊन जावा XUV 500 2011ची गाडी आहे. हो. आज आपण सगळ्या मोठ्या गाड्या दाखवतोय जेणेकरून लोकांचं स्वप्न पूर्ण होईल, म्हणजे पूर्ण फॅमिली एकत्र येऊन फिरायला जातील फिरायला लोकं. जातील. हो हो हो. आता दुसरी स्कॉर्पिओ सर. स्कॉर्पिओ आहे सर 2007चं मॉडेल आहे, पण अच्छा. 2007चा असून पण तुम्ही बघणार की खूप चांगल्या लाईन कंडिशन, लेवल एकदम प्रॉपर आहे, म्हणजे नीट अँड क्लीन आहे. नीट अँड क्लीन, रस्टिंग वस्टिंग काहीच नाही गाडीमध्ये. इंजिन बरोबर. पण सुपर टाईट आहे. अच्छा ही गाडी 27 पर्यंत पासिंग करून भेटणार तुम्हाला. बरोबर. ही गाडी आपण देऊन टाकणार तुम्हाला फायनल रेट अच्छा 2,15,000 मध्ये. चला फक्त 2,15,000 स्कॉर्पिओ देतोय तुम्हाला. 2007ची गाडी, पासिंग केलेली गाडी असणार आहे. दुसरी स्कॉर्पिओ सर. स्कॉर्पिओ आहे सर परत 2007ची आहे, 27 पर्यंत पासिंग केलेलं आहे. अच्छा. याचं 4 टायर नवीन आहे, सिंगल ओनरशिप मध्ये आहे आतापर्यंत, आणि तुम्ही बघणार ओरिजिनल पेंट मध्ये आहे अच्छा आतापर्यंत ओरिजिनल गाडी. पेमेंट आहे. हा ओरिजिनल खूपच पेंट छान मध्ये सर. आहे आणि खूप क्लीन कंडिशन मध्ये आहे गाडी. व्हेरी गुड. ही पण गाडी म्हणजे नीट क्लीन आहे, काही इश्यू नाही. काही इश्यू नाही. ही गाडी पण तुम्हाला देऊन टाकणार आपण फायनल 2.5 लाख मध्ये. चला ही पण गाडी घेऊन जावा. 2.5 लाखात 2011ची गाडी आहे स्कॉर्पिओ. म्हणजे तुम्हाला मी 3 गाड्या दाखवल्या आहेत एकदम कमी किमतीमध्ये. तुमच्या बजेटनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता आहे थोड्या छोट्या गाड्यांकडे जाऊया. हॅचबॅक मध्ये i20 सर 2018चा मॅग्ना एक्झिक्युटिव्ह मॉडेल आहे. ओके 18ची गाडी आहे. 18ची गाडी आहे. आणि त्याच्यानंतर प्युअर पेट्रोल मधली गाडी, सेकंड ओनरशिप मध्ये गाडी चाललेली आहे. समवेअर अराउंड 70,000 किलोमीटर्स. ओके किलोमीटर्स बोलताना काही वर खाली जावे तर मी सॉरी बोलतो आताच. तुम्हाला कम्प्लीट डिटेल्स कॅटलॉग वरती भेटणार आहे. बरोबर. इथे आल्यानंतर थोडे डिटेल्स भेटून जातील. ही गाडी जे आहे आपण देऊन टाकणार फायनल रेट 5,10,000. चला 2018ची i20 5,10,000 मित्रांनो. 18ची येते, 15-16ची गाडी नाही, लक्षात ठेवा. आता आहे आपल्याकडे एक मिनी क्रेटा बोलतो आपण, i20 ऍक्टिव्ह आहे सर 2015ची गाडी आहे. बरोबर. सेकंड ओनरशिप मध्ये आणि एस व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला अलॉईज वगैरे आणि इंटिरियर वगैरे खूप नीट क्लीन भेटणार. एक्झॅक्टली. आणि इंटिरियर थीम पण वेगळं आहे. आणि एलिट i20 पेक्षा जर तुम्ही बघणार तर खूप फरक आहे. खूप फरक आहे. क्रॉस ओव्हर लुक देते सर. हो बरोबर. ही गाडी जी आहे फक्त 29,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. आपल्याकडे सगळ्या गाडींचा तुम्हाला सर्व्हिस रेकॉर्ड भेटणार. बरोबर. कुठेही टॅम्परिंग वगैरे आम्ही करत नाही. अच्छा. आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फक्त 4,35,000 मध्ये. चला 15ची गाडी देते 4,35,000. i20 ऍक्टिव्ह गाडी आहे, गुड लुकिंग गाडी आहे, तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता. अजून एक i20 इलाइट. अजून i20 इलाइट आहे सर 2015ची ॲस्टा गाडी आहे. टॉप एंड व्हेरियंट. टॉप एंड व्हेरियंट. याच्यामध्ये पुश बटन स्टार्ट वगैरे सगळं भेटणार तुम्हाला. बरोबर. इंटिरियर्स पण खूप चांगले केलेलं आहे ही गाडीची. ही गाडी 90,000 समथिंग चाललेली आहे. आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार सेकंड ओनरशिप मधली 4,15,000 मध्ये. चला फक्त 4,15,000 देतो. i20 गाडी आहे, 2015ची गाडी आहे, आणि ही टॉप एंड व्हेरियंट आहे, लक्षात ठेवा. सर्व फीचर्स तुम्हाला तिथे मिळून जातात. आता त्याचा छोटा भाऊ आहे ग्रँड i10 सर 2018ची ग्रँड i10 स्पोर्ट्स. अच्छा 18ची गाडी आहे. 18ची गाडी न्यू लुक वाली गाडी. न्यू लुक वाली गाडी बरोबर आहे सर. सर. आणि त्याच्यानंतर गाडी चाललेली आहे सर फक्त 10,000 किलोमीटर. फक्त 10,000 चालले. फक्त 10,000 चाललेली आहे. आणि तुम्ही व्ह्युअर्स म्हटणार तर 10,000 कशी चाललेली, एवढी कमी कशी चाललेली आहे. बरोबर सर. काय चालले. तुम्ही इंटिरियर मध्ये बघणार ना तर याची पिशवी पण काढलेली नाही. म्हणजे म्युझिक सिस्टम वरती आणि त्याच्यानंतर तुमचं स्पीडोमीटर वरची जे पिशवी असतात ते पण काढलेली नाही. युजच केलेलं नाही कस्टमर. म्हणजे तुम्ही याच्या क्लच पॅडल्स वगैरे ब्रेक पॅडल्स बघू शकता, म्हणजे बघू ते शकता. घासलेले नाही आहेत अजिबात. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 18ची गाडी. 18ची गाडी फक्त 10,000 चालले. फक्त 10,000 3,95,000 मध्ये. व्हेरी गुड सर. 18ची ग्रँड i10 फक्त 3,90,000 95,000 मध्ये तुम्हाला ही गाडी मिळेल, जी चालली फक्त 10,000 किलोमीटर. आता सँट्रो आहे सर. तर 2019ची गाडी आहे, सिंगल ओनरशिप मधली गाडी चाललेली आहे फक्त 16,000 किलोमीटर. अच्छा ही पण कमी चालली. ही पण कमी चाललेली गाडी आहे. ही गाडी जी आहे प्युअर पेट्रोल मधली मॅग्ना व्हेरियंट आहे. ही आपण आपल्या व्ह्युअर्स साठी देऊन टाकणार फायनल 4,15,000 मध्ये. चला सँट्रो देतो 4,15,000. 2019ची गाडी. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणार आहे. आता आहे i20 आहे सर 2010चा मॉडेल आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर सिंगल ओनरशिप मध्ये पेट्रोल व्हेरियंट आहे. नवीन सीट कव्हर्स वगैरे लावलेला आहे. खूपच छान सर. आणि गाडी जस्ट आलेली आहे. म्हणजे थोडा डस्ट वगैरे तुम्हाला दिसेल, पण गाडी स्क्रॅचलेस आहे आणि नवीन सारख्या कंडिशन मध्ये आहे. बरोबर सर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार एक i10च्या भावामध्ये. i10च्या भावात i20 देणार. i20 देणार सर. कितीला देणार. 1,65,000. चला फक्त 1,65,000 देतोय आपण. i20 2010ची गाडी आहे. 10ची गाडी. व्हेरी गुड सर. गाडी आता चाललेली आहे, पण तुम्हाला नीट क्लीन सर्व काही काम करून तुम्हाला गाडी दिली जाईल डिलिव्हर करताना. आता 2 रिलेबल गाड्या इथे उभ्या आहेत सिडान मध्ये. कोरोला अल्टिस सर
2015चा व्हेरियंट आहे. अच्छा. 2015 मधले जे सेफ्टी पॅक आहे, जे सेफ्टी पॅक म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग, त्याच्यानंतर कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम, नवीन रेंज रोवर स्टाईलचे नवीन सीट कव्हर लावलेलं आहे याच्यामध्ये. आणि ही जे लिमिटेड एडिशन आहे म्हणजे तुम्हाला हे खाली बघणार ना तर स्किट प्लेट लावली, हा क्रोमची प्लेटिंग आहे बंपर वरती. बरोबर. ही कंपनी फिटेड आहे म्हणजे ही लिमिटेड एडिशन गाडी. एक्झॅक्टली सो. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार प्युअर पेट्रोल मधली, सिंगल ओनरशिप, कंपनी ओन्ड, 88,000 किलोमीटर फक्त चाललेली. 4,75,000 मध्ये, फक्त 4,75,000 टोयोटाची गाडी देतोय. टोयोटा कोरोला अल्टिस गाडी आहे, जबरदस्त गाडी आहे सर ही सिडान मध्ये. म्हणजे ही गाडी सिडान मध्ये कोणीच कॉम्पिटिशन करू शकत नाही अशी गाडी आहे. आता आपल्याकडे अजून एक आहे, तुम्ही जर एकदा गुगल वरती सर्च मारला ना सर तर तुम्हाला हे मालूम पडणार की हे मोस्ट सोल्ड कार आहे. बरोबर. सिडान सेगमेंट मध्ये जगातली सगळ्यात जास्त जी गाडी कोणती विकली असेल तर ती कोरोला अल्टिस आहे. बरोबर बोलला सर तुम्ही. दुसरी गाडी आहे सर आपल्याकडे. तर सर 2015ची कोरोला अल्टिस आहे. सेकंड ओनरशिप मध्ये 49,000 फक्त चाललेली आहे गाडी. अच्छा. विथ सर्व्हिस रेकॉर्ड भेटेल तुम्हाला सगळ्या गाडी. ओके सर. ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकणार फायनल रेट, ही पण 4,75,000. चला, ही पण गाडी 4,75,000. दोन्ही गाड्या 2015च्या, दोन्ही गाड्या तुम्हाला मिळतील 4,75,000. कोरोला अल्टिस गाडी आहे. आणि अशी गाडी आहे मित्रांनो, तुम्ही जर गाडी घेतली ना तुम्ही अजिबात निराश नाही होणार. अशी गाडी आहे, कम्फर्टेबल गाडी आहे, तुम्ही नक्कीच विचार करू शकता. एक्झिक्युटिव्ह सिडान कॉर्पोरेट गाडी आहे सर. हो, डी सेगमेंट सिडान जे तुम्ही म्हणता, डी सेगमेंटची सिडानची गाडी आहे. बरोबर. आणि मोस्ट रिलायबल गाडी आहे. काही टेन्शन देणार नाही तुम्हाला ही गाडी. आणि किंमत फक्त 4,75,000. मित्रांनो, तुम्हाला जर लोन पाहिजे तर लोन सुद्धा तुम्हाला गाडीवर मिळून जाईल. 80% to 100% पर्यंत लोन तुम्हाला भेटणार. बरोबर. तुमचा सिबिल स्कोर फक्त त्याच्यावर डिपेंड करतो. आता हे आपल्याकडे होंडा सिटी. 2012ची गाडी आहे. पेट्रोल CNG आहे. V व्हेरियंट म्हणजे टॉप व्हेरियंट. सेकंड ओनरशिप मधली गाडी चाललेली समवेअर 70 किंवा 80,000 किलोमीटर्स. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 2,80,000 मध्ये. चला, CNG मध्ये होंडा सिटी 2,80,000 आहे. 12ची गाडी होती ती व्हाईट कलर मध्ये. आता सियाज आहे व्हाईट मध्ये. सियाज आहे सर 2015ची गाडी आहे. VXI प्लस व्हेरियंट आहे. अच्छा. ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 1,00,000 किलोमीटर. गाडी खूप चांगली कंडिशन, कंपनी मेंटेन विथ सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला भेटेल. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 3,80,000 मध्ये. चला, सियाज देतोय फक्त 3,80,000. म्हणजे वॅगनरच्या किमतीमध्ये सियाज देतोय आपण. 15ची गाडी येते, लक्षात ठेवा. आता आहे मर्सिडीज सर. अचानक मर्सिडीज मध्ये जम केला आपण. मर्सिडीज आहे पण अफोर्डेबल भेटेल तुम्हाला, त्याच रेंज मध्ये भेटून जाईल. हो बरोबर. म्हणून ठेवली आपण इथे गाडी, नाही तर नसती ठेवली. तर सर तुम्हाला C क्लासचे भावामध्ये तुम्हाला E क्लास देणार. E200 आहे ना? E200 CG आहे. म्हणजे पेट्रोल व्हेरियंट आहे. अच्छा. सेकंड ओनरशिप मधली समवेअर अराउंड 98,000 किंवा 1,00,000 किलोमीटर चाललेली आहे. जे जेन्युइन आहे ते जेन्युइन आपण ठेवतात. मीटर टॅम्परिंग वगैरे काही करत नाही. व्हेरी गुड सर. सनरूफ सुद्धा आहे. सनरूफ आहे. त्याच्यानंतर एअरबॅग, ABS म्हणजे लिमिटच नाही एवढे फीचर्स आहे. खूप फीचर लोडेड गाडी आहे. आणि हे कोणतं मॉडेल आहे? 2011ची गाडी. 11ची गाडी. व्हेरी गुड सर. 11ची गाडी E क्लास, सेकंड ओनरशिप मधली पेट्रोल. आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 4,90,000 मध्ये. चला, ही पण गाडी देतोय 4,90,000. मर्सिडीज देतोय. मी जसं बोललो ना तुम्हाला की कमी किमतीशिवाय गाडी इथे उभीच नाही होणार. तर त्यानुसार आपण कमी किमतीत देतोय. 5 लाखाच्या आत मर्सिडीज देतोय. 2011ची गाडी. हो, जबरदस्त गाडी आहे, तर नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता. चला सर, आपल्याकडे अजून एक i20 ऍक्टिव्ह गाडी आणली तुम्ही व्हाईट मध्ये. काय माहिती असेल सर? i20 ऍक्टिव्ह आहे. 2016ची गाडी. अच्छा. सेकंड ओनरशिप मधली गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 78,000 किलोमीटर्स. आताच पूर्ण सर्व्हिस केलेली आहे. म्हणजे ऑइल फिल्टर, स्पार्क प्लग वगैरे सगळं चेंज केलेलं आहे. 1-1.5 वर्ष काय बघायची गरज नाही सर. बरोबर. आणि 16ची गाडी S व्हेरियंट म्हटलं तर परत तुम्हाला अलॉय व्हील्स वगैरे सगळं भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,60,000 मध्ये. चला, जबरदस्त किंमत. 4,50,000 मध्ये. 4.5 लाखात देणार. 4.5 लाख. चला, फक्त 4.5 लाखात देतोय. 2016ची i20 ऍक्टिव्ह गाडी आहे. एक प्रॉपर SUV सारखी गाडी दिसते, क्रॉस ओव्हर सारखी गाडी दिसते. मिनी क्रेटा सुद्धा बोलतात त्या गाडीला, कारण याचं डॅशबोर्ड, इंटेरियर क्रेटा सारखंच आहे. बरोबर. खूपच छान सर. आपल्याकडे आहे आता WRV. होंडाची WRV आहे सर. तर तुम्ही बघणार तर कम्प्लीट माचो लुक मध्ये गाडी आहे. बरोबर. डॉक्टर ओन गाडी आहे. व्हेरी गुड सर. 2017ची सिंगल ओनरशिप मधली SMT व्हेरियंट आहे. खूपच छान. ही गाडी जी आहे चाललेली आहे समवेअर अराउंड 70,000 किलोमीटर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार एकदम कमीत प्राइस. एकदम प्रॉपर अशी एकदम अग्रेसिव्ह किंमत पाहिजे सर.
4,95,000 मध्ये. चला 5 लाखाच्या आत घेऊन जावा. WRV 4,90,000 2017ची गाडी आहे. 17ची गाडी आहे सर. लक्षात ठेवा 17ची गाडी आहे. आता होंडा अमेज न्यू लुक मध्ये. होंडा अमेज न्यू लुक मध्ये 2018चं मॉडेल आहे सर. हा. सिंगल ओनरशिप मधली SMT व्हेरियंट आहे आणि नवीन डिझाईन लँग्वेज मधली ही गाडी आहे होंडाची. बरोबर. ही गाडी परत चाललेली आहे 60-70,000 किलोमीटर्स. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार प्युअर पेट्रोल मधली 5,15,000 मध्ये. चला सिडान गाडी देतोय, प्रॉपर सिडान 5,15,000 2018ची गाडी. 18ची गाडी आहे होंडा अमेज. टोयोटाची गाडी पुन्हा एकदा सर, टोयोटा इटिओस. सर. टोयोटा इटिओस आहे, 2014चं मॉडेल आहे. 14ची गाडी आहे. आणि तुम्ही म्हणणार की 14ची गाडी आहे ह्या शेप मध्ये कसली. बरोबर सर. हा सर, नवीन शेप मध्ये लावले. हा, ह्या शेप मध्ये असली पाहिजे. तर सर आमच्या इन हाऊस कार कन्व्हर्जन आणि कार मॉडिफिकेशन फॅसिलिटी पण आहे. आम्ही ही गाडी जी आहे प्लॅटिनम इटिओस मध्ये कन्वर्ट केलेली आहे. एक्झॅक्टली, खूपच छान सर. तर 2014ची सेकंड ओनरशिप मधली प्लॅटिनम इटिओस मध्ये कन्वर्ट केलेली गाडी, पेट्रोल CNG ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार. सीएनजी गाडी CNG आहे सेकंड ओनरशिप मध्ये. ही आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 3,45,000 मध्ये. चला 3,45,000 देतोय. टोयोटा इटिओस CNG मध्ये गाडी आहे आणि इटिओस गाडीचं आता मार्केटमध्ये खूप कमी झालेली आहेत. हो. आणि आपण 2 आणल्यात, तरी पण लक्षात ठेवा गाड्या आता मार्केटमध्ये मिळत नाही. तर कोणाला हवी असेल तर लगेच सरांना फोन करा. आपल्याकडे अजून एक आहे सर. अजून एक इटिओस आहे, सेम डिटेल्स आहे. सेकंड ओनरशिप 2014 पेट्रोल प्लस CNG. अच्छा, ही गाडी famous आपण ही आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 3,30,000 मध्ये. चला ही पण गाडी 3,30,000 देतोय आपण. ही पण CNG गाडी आहे. 14ची ही पण गाडी होती. हो. आपल्याकडे अजून एक इटिओस आहे सर. 3 इटिओस आणलाय म्हणजे 3 इटिओस आणलंय सर. ही जी गाडी आहे ही लिमिटेड एडिशन, एक्सक्लुझिव्ह एडिशन म्हणतात त्याला. अच्छा. 2014ची सिंगल ओनरशिप मध्ये फक्त 38,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके सर. आणि 38,000 किलोमीटर इटिओस साठी काहीच नाही. बरोबर, टोयोटासाठी काहीच नाही सर. तर ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फक्त 3.5 लाख मध्ये. चला ही पण गाडी 3.5 लाखात घेऊन जावा. ही पण 14ची गाडी. 14ची गाडी आहे सर. चला टोयोटा बघितली. आता जर्मनकडे येऊया. स्कोडाची रॅपिड आहे सर आपल्याकडे, काय माहिती आहे? 2014 डिसेंबर रजिस्ट्रेशन गाडी आहे सर. डिसेंबर मधले पण 10 डिसेंबरच्या रजिस्ट्रेशन आहे 2014ची. व्हेरी गुड. म्हणजे ॲज गुड एज 15ची गाडी. ॲज गुड एज 15ची गाडी. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर हेडलाइट्स वगैरे बघणार तर लिमिटेड एडिशन कार आहे ही. ओके सर. ब्लॅक एडिशन कार येत होती त्याच्यामध्ये. रॅपिड ब्लॅक एडिशन पॅकेज म्हटलं जातात हे व्हेरियंटला. ओके. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कलर बघणार तर कलर सर एकदम डिफरंट आहे. तर ही गाडी जी आहे आपला प्रसिद्ध पेंट शॉप म्हणजे ब्रोटोमोटिव्हची पेंट केलेली आहे. अच्छा, हा काय. हो. आणि ही पेंट जे आहे लॅम्बोर्गिनीच्या विओला पर्सिफिक म्हणून कलर आहे ते कलर केलेलं आहे. बरोबर. म्हणजे हा पेंट कुठेच भेटणार नाही. कुठेच भेटणार नाही. आणि ही कस्टमायझेशनच कमीत कमी 1,00,000 ते 1.5 लाख रुपयांचं कस्टमायझेशन आहे. ओके सर, व्हेरी गुड. म्हणजे ही अशी गाडी आहे सर की लोक मागे वळून पाहतील या गाडीला, अशी गाडी. हो हो हो. आणि गाडी खूप चांगल्या कंडिशन मध्ये सेकंड ओनरशिप मधली प्युअर पेट्रोल आणि रिसेंटली सर्व्हिस केलेला आहे. म्हणजे 26 डिसेंबरला सर्व्हिस केलेला आहे 2024ला. 1 महिना पण झालेला नाही सर्व्हिस करून. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फक्त 3,99,000 मध्ये. 3,99,000 मध्ये. आणि मॉडेल कोणतं बोलला? 2014. ऑलमोस्ट ॲज गुड एज 2015. 14 डिसेंबरची गाडी आहे. स्कोडा रॅपिड घेऊन जावा फक्त 3,90,000. खूपच छान जबरदस्त प्राइस आहे स्कोडासाठी. आता आहे आपल्याकडे अजून एक स्कोडाची गाडी. स्कोडाची रॅपिड आहे सर. परत 2013ची गाडी आहे. आणि ही एलिगन्स मॉडेल आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स भेटणार. ओके. ही गाडी जी आहे चाललेली आहे समवेअर अराउंड 60,000 किलोमीटर आणि सेकंड ओनरशिप मध्ये आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 2,80,000 मध्ये. चला ही गाडी घेऊन जावा 2,80,000. स्कोडा रॅपिड आहे. 13ची गाडी आहे ती. 13ची गाडी आहे. हो. ओके. आता हे वेंटो 2014ची वेंटो आहे सर. डिझेल व्हेरियंट आहे. अच्छा, डिझेल गाडी. डिझर्ट कम्फर्ट लाईन व्हेरियंट आहे. ओके. ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 74,000 किलोमीटर. ही आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 2.5 लाख मध्ये. चला डिझेल गाडी देतोय 2.5 लाखात. वेंटो गाडी आहे 2014ची गाडी असणार आहे. तर हा एक गाडी आपल्याकडे, तर लगेच बुक करा. होंडा सिटी सनरूफ मध्ये पाहिजे तर ही गाडी आहे तुमच्यासाठी. काय माहिती आहे सर? 2018ची होंडा सिटी सनरूफ आहे सर. अच्छा. VX व्हेरियंट आहे. ओके. VX ऑटोमॅटिक आहे. अच्छा, म्हणजे टॉप एंड ऑटोमॅटिक सुद्धा आहे आणि सनरूफ सुद्धा आहे. व्हेरी गुड सर. पुश बटन स्टार्ट वगैरे सगळे फीचर आहे. 51,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी सेकंड ओनरशिप मध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 6,75,000 मध्ये. चला 6,75,000. होंडा सिटी ऑटोमॅटिक प्लस सनरूफ आहे. घेऊन जावा. 18ची गाडी असणार आहे ती. अजून एक होंडा सिटी सर. अजून एक होंडा सिटी आहे. SV मॅन्युअल मध्ये आहे. ओके. 2018ची गाडी ही पण आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल
5,65,000 मध्ये. चला, ही पण 18ची गाडी असणार आहे. 5,65,000 पेट्रोल मॅन्युअल मध्ये असणार पेट्रोल आहे. मॅन्युअल मध्ये आहे सर. तिसरी होंडा सिटी सर. तिसरी होंडा सिटी आहे सर 2014ची सिंगल ओनरशिप मधली. अच्छा. प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक SV ऑटोमॅटिक आहे sir. ओके, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर तुम्ही रेट बघा, डिस्काउंट करून करून तुम्हाला एकदम असा अग्रेसिव्ह रेट पाहिजे. तुम्हाला 4 लाखाचा आत देतो ही गाडी. 4 लाखाच्या आत देणार. हो. वॅगनरच्या किमतीत देणार म्हणजे. हो. कितीला देणार सर? 3,90,000 मध्ये. चला, ऑटोमॅटिक मध्ये होंडा सिटी 3,90,000 देतोय. 14ची गाडी, नवीन शेप वाली होंडा सिटी आहे, जुनी ओल्ड शेप ओल्ड नाही. शेप नाही, नवीन शेप बरोबर. मध्ये. तर ही गाडी आहे, तर लवकर बुक करा. KUV 100 आहे. ओके. 2016चे मॉडेल आहे सर. हा. महिंद्रा KUV 100. बरोबर. पेट्रोल प्लस CNG आहे सर. अच्छा, सीएनजी गाडी आहे. CNG सुद्धा लावलेला आहे ओके. याच्यामध्ये. आणि सिक्वेन्शियल CNG किट आहे. हम्म. सेकंड ओनरशिप मधली. फक्त 80,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. अच्छा. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार डिस्काउंटेड रेट फायनल बरोबर. 2,75,000 मध्ये. चला, सीएनजी गाडी देतोय. KUV 100 2,75,000 2016ची गाडी. 16ची गाडी. आणि ही दुसरी सर? दुसरी 2017ची आहे सर. अच्छा, 17ची. 17ची पेट्रोल सेकंड ओनरशिप मध्ये फक्त 30,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. खूपच छान, व्हेरी गुड. खूप कमी किलोमीटर आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 2,80,000 मध्ये. चला, ही पण गाडी 2,80,000 2017ची गाडी आहे. 17ची पेट्रोल गाडी. मॅन्युअल मध्ये. पेट्रोल मॅन्युअल मध्ये फक्त 30,000 किलोमीटर चालली. खूपच कमी चाललेली गाडी आहे. तर कोणाला KUV 100 गाडी पाहिजे तर 2 गाड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. चला, होंडाची 7 सीटर गाडी आहे सर, होंडा BRV सर 2017चं मॉडेल आहे. हा. आणि त्याच्यानंतर V टॉप मॉडेल अच्छा. आणि ऑटोमॅटिक मध्ये आहे. ऑटोमॅटिक मध्ये गाडी. ओके सर. ऑटोमॅटिक मध्ये म्हणजे 17ची गाडी हा. मार्केट रेट 7.5-8 लाख लोक बरोबर बरोबर. विचारतात. आर्टिका गाडी सर ऑटोमॅटिक मध्ये मिळत नाही मार्केटमध्ये, हो. पण त्यासाठी चांगला ऑप्शन आहे. चांगला ऑप्शन आहे. आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रीमियम गाडी ही बरोबर. बिल्ड क्वालिटी, मटेरियल ह्याचं चांगलं आहे. चांगलं आहे. हा सर. तर आता आपण आलो आहोत कुठे? असद मोटर्स. असाद मोटर मध्ये आलो म्हणजे याची प्राइस एकदम जबरदस्त असणार प्राइस हा. सर. 17ची VCVT ऑटोमॅटिक होंडा BRV पेट्रोल मधली. ओके. फायनल रेट कितीला देणार सर? 5,95,000 मध्ये. चला, 5,95,000 देतोय आपण. 7 सीटर गाडी आहे, ऑटोमॅटिक मध्ये. 2017ची होंडा BRV. होंडा BRV गाडी आहे. 17ची अर्टिगा जर तुम्ही घ्यायला गेला सर 8 लाखापर्यंत जाते sir. हा. म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी गाडी नसणार आहे ती. म्हणून तुम्हाला मॅन्युअल मिळते. मॅन्युअल मिळते. ऑटोमॅटिक मध्ये अर्टिगा मिळत नाही, पण त्यासाठी चांगला ऑप्शन आहे, तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. आता एलांट्रा आहे सर. एलांट्रा आहे सर 2014चं मॉडेल आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये SX ऑप्शनल व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स, ओके, पुश बटन स्टार्ट, 8 एअरबॅग्स, 8 एअरबॅग्स, लक्झरी गाडी आहे. लक्झरी ट्रॅक्शन कंट्रोल, ओके, क्रूज कंट्रोल, व्हेरी गुड सर. सेगमेंट फर्स्ट व्हेंटिलेटेड सीट्स. हा काय व्हेंटिलेटेड लक्झरी फीचर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत. हो. आणि 2000 सीसीचा इंजिन आहे याचं. 2000 सीसी सर. हो. तर ही 2014ची सेकंड ओनरशिप मधली गाडी 80,000 समवेअर अराउंड चाललेली मॅन्युअल ट्रान्समिशन मधली. आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट ओके 4,25,000. चला, लक्झरी गाडी देतोय आपण फक्त 4.25 लाखात. 2014ची गाडी. 14ची गाडी वर्णाच्या भावात. वर्णाच्या भावात एलेंट्रा घेऊन जावा. दुसरी एलेंट्रा आहे सर 2014ची ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये. SX ऑप्शनल ही पण आहे. याच्यामध्ये पण सिमिलर फीचर्स तुम्हाला भेटणार. बरोबर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,40,000 मध्ये. चला, ही पण गाडी 4,40,000 SX मध्ये. एलेंट्रा 14ची गाडी आहे. चला, तिसरी एलेंट्रा दाखवतोय आणि ही खास एलेंट्रा आहे सर. काय खास गोष्ट आहे सर? ही पण 14ची SX ऑप्शनल ऑटोमॅटिक आहे, पण ऑटोमॅटिक CNG आहे. व्हेरी गुड. हीच खास गोष्ट आहे गाडीची. आणि CNG मध्ये पण ह्याच्यामध्ये ना पूर्ण ऍडव्हान्स CNG किट लावलेलं आहे. तुम्हाला माहितीच पडणार नाही की पेट्रोल मध्ये चालतंय की CNG मध्ये चालतंय. व्हेरी गुड सर. म्हणजे काही टेन्शन नाहीये. काही टेन्शन नाही. ही गाडी पण आपण तुम्हाला 2014ची सेकंड ओनरशिप पेट्रोल प्लस CNG आपण तुम्हाला फायनल देऊन टाकणार. हा सर. 4,65,000 मध्ये. चला, ही पण गाडी CNG मध्ये असणार आहे. 4,65,000 देतोय आपण. एलेंट्रा 14ची गाडी. तर ही या व्हिडिओची आजची आपली शेवटची गाडी होती. तर मित्रांनो, हा सर्व स्टॉक आहे जो तुम्हाला मिळतो असाद मोटर अंधेरीमध्ये. इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. कोणती गाडी आवडली असेल तर सरांना लगेच फोन करा, कारण स्टॉक इथे राहत नाही, लगेच विकला जातो किंमत कमी असल्यामुळे. बरोबर सर? बरोबर. तर आजचा आपला व्हिडिओ संपत आलाय. काय 2 शब्द काय सर? तर असंच प्रेम बनवून राखा. बरोबर सर. आणि जे काही प्रेम तुम्ही देतात, लास्ट व्हिडिओ मध्ये पण खूप प्रेम दिलाय. 1 लाखाच्या वर व्ह्यूज गेलेले आहे. आणि खूप गाडी पण कस्टमर्सनी परचेस केली आहे आपल्याकडे तुमचे व्हिडिओचं माध्यम. खूपच छान. आणि अभिनंदन जे कोणी व्हिडिओ बघत असतील. हो. आणि आपला जे डीलरशिप आहे ते लोकेटेड आहे मरोल अंधेरी ईस्ट मध्ये, वसंत ओएसएस ची B1 पार्किंग मध्ये.
ओके तर तुम्ही खालती दिलेल्या नंबर्स वरती कॉल करा आणि जे काही डिटेल्स पाहिजे, जे काही डील्स पाहिजे गाड्यांवरती कॉल करून ग्रॅब करा सर. नक्कीच आपले ऑडियन्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील सर, कारण किंमत आपण खूप कमी ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. कोणाला जर गाडी घ्यायची असेल तर त्या मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. तर मग असाच सर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.